एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब करा। अस्सल सोलापुरी सुधा उपग्रहाच्या मोदी परिसरात रविवारी शुभारंभ। सोलापूरच्या खाद्य सांस्कृतिक मोलाची भर घातलेल्या सुधा उपग्रहाच्या नवीन शाखेच्या मोदी रेल्वे लाईन परिसरात रविवार दिनांक 12 मे रोजी सायंकाळी 6 वाजता मातोश्री श्रीमती पार्वतीबाई शंकरराव केनगी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे। उद्घाटनानंतर सायंकाळी 6 ते 9 मित्र परिवारासाठी स्नेह मेळाव्याचेही आयोजन करण्यात आल्याची माहिती गंगाधर विश्वनाथ केनगी यांनी पत्रकार परिषदेत दिली। सोलापुरामध्ये नाश्ता करावा तर सुधा इडली गृहमध्येच अशी ख्याती संपूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा राज्यात मिळालेल्या केनगी परिवाराचे प्रमुख शंकरराव चन्वीरप्पा केनगी यांनी सन 1960 मध्ये कस्तुरबा मंडई परिसरात निर्मल भवनमध्ये चहा आणि शंकरपाळी मिळण्याचे कॅन्टीन सुरू केले। तर व्यवसायाचा विस्तार आणि ग्राहकांना चांगला आणि चवदार नाश्ता मिळावा म्हणून 1965 मध्ये मंगळवार पेठेतील एका वाड्यात 4 खुर्च्या टेबल मांडून सुधा इडली गृह सुरू केले आणि पाहता पाहता सोलापूरकरांच्या सोबतच आजूबाजूच्या शहरातही सुधा इडली गृहाच्या इडली सांबर चटणी आणि मस्का ब्रेडची चव ग्राहकांच्या पसंतीला पडली। इडली वड्यासोबत मनसोक्त चटणी आणि सांबर मिळण्याचे सुधा इडली गृह हे सोलापूरमधील एकमेव ठिकाण ठरले आहे। या नव्या आणि आधुनिक पद्धतीने तयार करण्यात आलेले सुधा उपग्रह ग्राहकांच्या सेवेत दिनांक 15 मे पासून रुजू होणार आहे। सकाळी 7 ते दुपारी 3:30 वाजेपर्यंत नाश्ता तसेच दुपारी 12 ते 3:30 वाजेपर्यंत महाराष्ट्रीयन थाळीचा आस्वाद ग्राहकांना घेता येणार आहे। गेली 60 वर्षे केनगी परिवाराने सुधा उपग्रहाच्या माध्यमातून सुरू केलेल्या सर्वच हॉटेलमध्ये इडली, चटणी आणि सांबरची एकच चव कायम ठेवून ग्राहकांची पसंती मिळवली आहे, असंही यावेळी सांगण्यात आले। या पत्रकार परिषदेत बसवराज शंकरराव केनगी, सिद्धेश्वर शंकरराव केनगी, अशोक विश्वनाथ केनगी आदी उपस्थित होते। त्यांच्या आशीर्वादामुळे जे आपलं सगळं काही व्यवस्थित सगळं चालू आहे आणि आता परत 7 रस्त्याला आपण रिलोकेट झालेलो आहोत आणि त्या ठिकाणी मोदी एरिया म्हणजे 7 रस्त्यावरून आपण रेल्वे स्टेशनकडे जाताना खाली मोदी यंत्राज हॉटेलच्या शेजारी हे आपला पत्ता आहे आणि सकाळी 7 ते दुपारी 3:30 पर्यंत असणार आहे आणि जेवणासोबत महाराष्ट्रीयन थाळी 12 ते 3:30 आणि सकाळी आपला जो नाश्ता आहे ते सकाळी 7 ते दुपारी 3:30 हे असं असणार आहे आणि जे आपलं 7 रस्त्याचं जे मेनू आहे त्यात इडली वडा, शिरा उपीट, डोसा, ओनियन उत्तप्पा, टोमॅटो ऑमलेट आणि चहा कॉफी पण असणार आहे आणि दुपारच्या जे जेवणामध्ये आहे 12 ते 3:30 त्याच्यामध्ये महाराष्ट्रीयन थाळी म्हणजे 2 सुक्या भाज्या, शेंगा आमटी, वरण, शेंगा चटणी, लोणचं, कोशिंबीर, पापड, दही भात हे सगळं असेल आणि ज्वारी भाकरी किंवा चपाती दोन्ही ऑप्शन आहे असं। आणि